नमस्कार शेतकरी मित्रांनो, युवा शेतकरी या पेज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दिवाळीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कांदा पिकामध्ये कांद्याची जी मांड असते ती मजबूत होणं गरजेचं आहे. जर तिचा आकार इथं गाभ्यातला आकार जर वाढला तर फायदा हा होतो की थ्रिप्सचा जो अटॅक त्याच्यावरती होतो, ज्याला आपण मोह मावा बोलतो, त्याच्यापासून आपल्या पिकाचा बचाव होतो. दुसरी गोष्ट असं की स्टोरेज साचवण्यासाठी आपल्या कांदा पिकाला तिथं मदत होते. जर स्टोरेज तिथं साचलं, फोटोसिंथेसिसची प्रक्रिया जलद गतीनं झाली तर आपल्या पिकाचं जे अन्न ग्रहण करण्याची क्षमता आहे, जे स्टोरेज ज्याला आपण बोलतो, ते वाढल्यानंतर आपल्या पिकाची जी क्वालिटी आहे, त्याच्यानंतर पिकाची जी साईज आहे ती होण्यासाठी तिथं मदत होणार आहे. म्हणून शेतकरी मित्र नेहमी मांड बनण्याला अतिशय महत्व देतो. ही मांड कशाच्या साह्यानं बनू शकते? इथं पीजीआर किंवा उच्चतम ग्रेडचा वापर करणं, पोटॅशयुक्त ग्रेडचा वापर करणं खूप गरजेचं आहे. मग समतोल साधून योग्य साईज घेणं अतिशय गरजेचं आहे. मग इथं शेतकरी मित्र काय करू शकतो, ही अतिशय महत्वपूर्ण विषय आहे. मार्केटमध्ये एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक, एक ग्रेड आणि एक पीजीआर घेणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून इतकी जबरदस्त साईज होऊ शकते. पण नेमकी ते घ्यायला काय पाहिजे हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. दोन मॅजिक कॉम्बिनेशन देणार आहे, ज्यापैकी कुठल्याही कॉम्बिनेशनचा वापर केल्यानंतर 100% तुमचा कांदा पिकातली मांड ही भयानक जाड होणार आहे, ज्याच्यानंतर तुम्हाला दुसरी कुठलीही गोष्ट करण्याची बिलकुल गरज उरणार नाही. या कॉम्बिनेशन यातलं पहिलं कॉम्बिनेशन मी देतोय. या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला जे बुरशीनाशक वापरायचंय ते ग्रोमर म्हणजेच कोरोमंडल कंपनीचं मार्केटमध्ये जे प्रोपिनेप 70% आणि सिमोक्झॅनिल 60% म्हणून मार्केटमध्ये जे नवीन फंगिसाइड येतं, त्याचा वापर इथं 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम आपल्याला करायचा आहे. त्याच्यासोबत कीटकनाशक वापरताना क्लोफ्रिड आणि ब्युटासायफ्रुथिन हे दोन टेक्निकल असणारं मार्केटमध्ये उच्चतम बायर कंपनीचं सोलोमन हे जे कीटकनाशक येतं, याचा वापर 250 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी करायचा आहे. त्याच्यासोबत आपल्याला ग्रेडचा वापर करताना एकतर तुम्ही इथं आयसीएल कंपनीची 04932 ही ग्रेड 500 ग्रॅम किंवा याऐवजी फियाट कंपनीची जी 05040 म्हणून जी ग्रेड आहे ते अतिशय जबरदस्त ग्रेड आहे. दोन्हीपैकी एका ग्रेडचा वापर इथं आपल्याला 500 ग्रॅम करायचा आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला इथं सीपीपीयूचा वापर करायचा आहे. सीपीपीयूचा वापर करताना तुम्ही इथे एझिटिकचा वापर करू शकता, जे ऑर्चिड क्रॉप सायन्सचं सीपीपीयू आहे. एझिटिकचा वापर 500 ml करू शकता. अन्यथा आहे हे सिटोफेक जे आहे हे बायोस्टॅट कंपनीचं जबरदस्त सीपीपीयू आहे. दोन्ही सांगितलेले सीपीपीयू हे अतिशय जबरदस्त आहे. दोन्हीपैकी कुठलाही सीपीपीयू म्हणजेच फोरक्लोमफेनोन, आता एक आहे सिंथेटिक सायटोकायनिन ग्रुपमध्ये फोरक्लोमफेनोन नावाचा हा टेक्निकल बसतो. हा टेक्निकल पिकामध्ये असं करतो की पिकाला चालना देतो की तू आता अन्नग्रहणाची क्षमता वाढव. जेव्हा पिकाला आपण 2 डोस दिलेले असतात, पीक वाढीच्या अवस्थेमध्ये असतं, अशा वेळेस पिकाला चालना भेटल्यानंतर पीक अन्नग्रहणाची जी प्रक्रिया आहे ती मूव ऑन करतं आणि अशा वेळेस पिकाला स्टोरेज वाढण्यासाठी मदत होते. म्हणून सिंथेटिक सायटोकिन, ज्याला आपण फोरक्लोमफेनोन बोलतो, ते या पद्धतीनं मदत करतं. कांद्याचा कंद डेव्हलप होण्यासाठी, रंग डेव्हलप होण्यासाठी इथं मदत व्हायला सुरुवात होते. मग हा फोरक्लोमफेनोन आपल्याला इथं वापरायचा आहे. मग या अशा पद्धतीने जर स्प्रे घेतला तर एक न्यूट्रिएंट ग्रेड जाणार आहे, जिथं न्यूट्रिएंटची अवेलेबिलिटी होणार आहे. सिंथेटिक पायरिथेट फोरक्लोमफेनोन तिथं आपल्या पिकाला मूव ऑनची चालना देणार आहे आणि सोबत कीटकनाशक, बुरशीनाशक जे पिकाच्या वाढीसाठी, वाढीच्या अवस्थेसाठी पिकाला रोगग्रस्त, रोगमुक्त ठेवण्यासाठी तिथं मदत करणार आहे. मग एकंदरीत स्प्रे आपल्याला असं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे दुसरं कॉम्बिनेशन आहे, दुसरंही कॉम्बिनेशन तितकंच जबरदस्त आहे. या कॉम्बिनेशन मध्ये जे कॅब्रिओ टॉप भेटतं, ज्याच्यामध्ये मेटिराम आणि पायरोकोस्टोबिन हे दोन टेक्निकल आपल्याला बघायला भेटतात. ह्या जे कॅब्रिओ टॉप आहे, या कॅब्रिओ टॉपचा वापर आपल्याला 500 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी करायचं आहे. या कॅब्रिओ टॉप सोबत कीटकनाशक वापरताना मार्केटमध्ये डेल्टा मेथिन 11%, म्हणजे बायर कंपनीचं डेसिस 100 किंवा कुठल्याही चांगल्या कंपनीचं जे काही डेल्टा मेथिन तुम्हाला भेटेल, त्याचा वापर इथं तुम्हाला 150 मिली प्रति 200 लिटर पाणी करायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला ग्रेडचा वापर करताना मार्केटमध्ये 04847 पी बुस्टर ह्या नावाने जे इंडिकम हॉर्टिप्रिया कंपनीचं इंडिकेमचं भेटतं, अतिशय चांगली ग्रेड आहे. या ग्रेडचा वापर तुम्ही इथं 500 ग्रॅम करू शकता. सगळे रिपोर्ट्स या ग्रेडचे भेटतात. आणि सोबतच रोडोफाइट्स पासून डिराईव्ह पोटॅश जे मार्केटमध्ये भेटतं, आता मार्केटमध्ये दोन आहे. एक प्युअरक्रॉप बायोटेकचं जे झोमॅटो म्हणून येतं, अतिशय उच्चतम आहे, 48 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी. जरी जरी इथं तुम्हाला झोमॅटो प्युअरक्रॉपचं उपलब्ध नाही झालं तर एफएमसीचं जे पूर्वतम लिजंड तुम्हाला मार्केटमध्ये भेटतं, त्याचा वापर 48 ग्रॅम करू शकता. दोन्ही सेम रिपोर्ट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतात. जर दोन्ही उपलब्ध झाले नाही तर माझा जो खाली नंबर तुम्हाला दिलाय किंवा यात सांगितलेल्यापैकी कुठलंही औषध तुम्हाला उपलब्ध झालं नाही आणि तुम्हाला जर ते पाहिजे असेल, तर अशा वेळेस तुम्ही खाली जो नंबर दिलेला आहे, ह्या नंबरवरती संपर्क करू शकता. व्हॉट्सअप मेसेज, तुमचा ऍड्रेस करायचा आहे, लागलेलं प्रोडक्ट आणि त्याची क्वांटिटी करायची, तुम्हाला ते पोस्टाने पाठवलं जाईल.
फक्त 5-6 दिवसांचा कालावधी याच्यासाठी लागेल. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या ज्या काही अडचणी असतील, ज्या शेती संबंधित असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किंवा ज्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तो टॉपिक तुम्ही खाली कळवू शकता. तर टॉपिकवरती आपण व्हिडिओ घेऊ, तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू. दिलेले जो 2 स्प्रे मांड बनवण्यासाठी मार्केटमधील टॉपचे स्प्रे, याच्यापेक्षा समाधानकारक स्प्रे तुम्हाला बहुतांश खूप कमी प्रमाणात बघायला भेटू शकतात. तेही स्प्रे मी तुमच्यासाठी शोधून आणण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणखी एक महत्वाची गोष्ट मला इथं तुम्हाला ही सांगायची आहे की ह्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला एक स्टिकरचा वापर नक्की करायचा आहे. स्टिकर घेऊन ही फवारणी केल्यानंतर उच्च रिपोर्ट्स आपल्याला दिसून येतील. स्टे ट्यून.